खऱ्या अर्थानं मनुष्य जीवनाला प्रगत करणारी आहे, मनुष्य जीवनाला उन्नत करणारी आहे। आपल्याला दिसणारा किंवा ज्याचा आपण आश्रय केलेला आहे असा जो काही सगळा भौतिक प्रपंच आहे, जो काही सगळा भौतिक संसार आहे, हा काही वेळेपुरता आणि काही काळापुरता तुम्हाला आम्हाला प्राप्त झालेला आहे, मिळालेला आहे। वैकुंठवासी पूज्य जगन्नाथांना पवार नेहमी सांगायचे, प्रपंच आणि परमार्थ काय आहे, प्रपंच आणि परमार्थ काय आहे, संसार आणि परमार्थ काय आहे। संसार म्हणजे तुमची माझी काही काळापुरती काही वेळेपुरती जीवन जगण्याची एक व्यवस्था आहे। विडाला विडाला हा काय माझा शब्द नाही, एका मोठ्या अधिकारी महापुरुषाचा शब्द आहे। ही एक काही काळापुरती व्यवस्था आहे, याच व्यवस्थेमध्ये गुंतून पडू नका आणि या भौतिक प्रपंचाच्या अधीन होऊ नका। विढाला विढाला तुमच्या माझ्या सोबत शाश्वत स्वरूपानं येणारी शिदोरी जर कशाची असेल तर ती परमार्थाची आहे, भगवंताच्या सेवेची आहे, भक्तीची आहे, नामस्मरणाची आहे। म्हणून आपलं धर्मशास्त्र देखील वर्णन करतं पहा, अरे जो माणूस म्हणून या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला आहे, माणूस म्हणून या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला आहे, त्याच्या जीवनामध्ये ज्ञान असलं पाहिजे, त्याच्या जीवनात दान असलं पाहिजे, त्याच्या जीवनात तीर्थ असला पाहिजे, त्याच्या जीवनात आचार असला पाहिजे, विचार असला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं त्याच्या जीवनामध्ये धर्म असला पाहिजे। विडाला सुंदर असा नरदेह आपल्याला प्राप्त झाला, हे मानवी शरीर आपल्याला प्राप्त झालं। शास्त्र वर्णन करतंय, जर आपल्या जीवनात ज्ञान नाही, दान नाही, तीर्थ नाही, आचार नाही, विचार नाही, धर्म नाही, तर आपल्या जगण्याला काहीही अर्थ उरत नाही। गोड शास्त्र वर्णन करतंय, एषाम न विद्या तपोन दानम ज्ञानम न शीलम न गुणो न धर्माः ते मृत्यु लोके भुवि भारभूता मनुष्य रूपेण मृगांशरंती। अरे ज्याच्या जीवनात ज्ञान दान तीर्थ आचार विचार धर्मच शिल्लक राहिला नाही, शास्त्र वर्णन करतं हा माणूस नाही, माणसाच्या रूपातला पशु आहे, पशु आहे। आणि अशा माणसाचं जगणं म्हणजे पृथ्वीला भार आहे। विढाला विढाला परमार्थिक सेवा ही प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये असली पाहिजे। हीच सेवा आपल्याला भगवंताच्या चरणापर्यंत घेऊन जाणारी आहे। एरवी आपल्या सुखाकरता आपल्या समाधानाकरता आपण ज्या काही संसार प्रपंचाचा आश्रय केलेला आहे त्या प्रपंचामध्ये सुख मिळतच नाही असं नाही, परंतु प्रपंचातलं सुख, संसारातलं सुख, विषयातलं सुख हे काही काळापुरतं आहे, काही वेळेपुरतं आहे। विढाला जगद्गुरु तुकोबऱ्या स्पष्ट रूपाने आपल्याला नाटाच्या प्रकरणामध्ये सांगतात, अरे हा संसार प्रपंच आपल्याला सुखी करेल, हे मनुष्या, हे मानवा, अशी आशा तू आता किती दिवस धरून बसणार आहे? सर्व सुखाची आशा जन्म गेला, सुखाची आशा जन्म गेला, क्षणैक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझा। संपूर्ण आयुष्य जीवन मनुष्याचं सुखाच्या शोधामध्ये निघून जातं, परंतु तरी देखील हा प्रपंच हा संसार आपल्याला शाश्वत स्वरूपाचं सुख समाधान आपल्या पदरामध्ये देत नाही। कारण संत महात्मे वर्णन करतात, हा प्रपंच आणि या प्रपंचातली प्रत्येक वस्तू आज ना उद्या नाश पावणारी आहे। अस्ति जायते वर्धते विपरिणमते आणि सरते शेवटी अपक्षीयते। नाश हा विश्वातल्या जगातल्या प्रत्येक गोष्टीला वस्तूला ठरलेला आहे। ज्ञानोबराय बोलतात, उपजेते नाशी नाशिलेते पुनरपी दिसे। म्हणून भल्या माणसा, हा संसार प्रपंच तुला सुखी करेल अशी तू काय आशा धरून बसलास? कोण सुख धरुनी संसारी, कोण सुख धरुनी संसारी, कोण सुख
धरुणी संसारी हो कोण सुख धरुणी संसारी राहो सांग मजबा हरी राहो सांग मजबा हरी राहो सांगा मजबा राहो सांगा मजबा हरी अवघ्याना शिवंता परी अवघ्याना शिवंता परी अवघ्याना शिवंता परी अवघ्याना शिवंता परी थिता दुरी अंतरसी थिता दुरी अंतरसी बोला कोण सुख धरोनी संसारी राहो सांग मजबाहरी अवघ्या नाशिवंता परी थिता दुरी अंतरसी. आणि मुद्दा एवढाच आहे, जर खरोखर माणसाला संसार करून किंवा विषयातलं सुख किंवा विषयाचा भोग घेऊन जर माणसं सुखी झाली असती तर देवाच्या दरबारात दारामध्ये येण्याची गरज कुणाला पडली असती का? आळंदी पंढरीची वारी कोणी केली असती का? कपाळाला गंध कोणी लावला असता का? गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालून भगवंताचं नामस्मरण कोणी केलं असतं का? जर माणसाला केवळ संसारातच सुख मिळालं असतं, विषयातच सुख मिळालं असतं तर परमार्थ करण्याची गरज कुणाला पडली नसती. मायबाप एक सांगू का, तुमचा माझा संसार, तुमचा माझा प्रपंच हा अत्यंत फाटका आहे, अत्यंत तुटका आहे. भौतिक दृष्टीनं आपल्याकडं काही असू द्या, संत महात्मे वर्णन करतात, ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती हे सुख सांडून या कास या योग सेविती. तुमचा माझा प्रपंच हा अत्यंत फाटका तुटका आहे, परंतु जी मंडळी राजवैभवामध्ये राजघराण्यामध्ये जन्माला आली, परंतु त्यांनी देखील भगवंताच्या प्राप्ती करता, भगवंताचं सान्निध्य आपल्याला प्राप्त करून घेण्याकरता त्या राजवैभवाचा, राजसंपत्तीचा, त्या सगळ्याच सुखाचा त्याग केला. 18 बहार वनस्पती फुले फळी ओळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती हे सुख सांडून या कासया योग सेविती. विठाला विठाला शाश्वत
स्वरूपानं आपल्याला सुख समाधान प्राप्त करून देणारी साधना ही परमार्थाची आहे. म्हणून या परमार्थाकडे, या अध्यात्माकडे यच्च यावत मानव मात्राची प्रवृत्ती व्हावी म्हणून सर्वतोपरी संत महापुरुषांनी आपल्याला मार्गदर्शन केलंय. विठाला विठाला परंतु अनंत जन्मापासून जे काही विषयाचे आणि भोगाचे संस्कार आपल्या चित्तावरती, आपल्या मनावरती झालेले आहे, नाथबाबा वर्णन करतात, अनादि संसार मालेच्या ठाई ठाई नित्य विषय सेविले पायी. अनेक जन्मापासून जे काही विषयाचे आणि भोगाचे संस्कार आपल्या चित्तावरती, आपल्या मनावरती झालेले आहेत, हे संस्कार आपल्याला सहजासहजी परमार्थाकडे वळू देत नाही. विठाला विठाला मग ज्ञानोबरांनी सांगितलं कसा प्रकार होतो. विषय विषयांचा पडीपाडू. सुरुवात काय त्याची? ही आहे, विषय विषयांचा पडीपाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवाशी जाहला. विठाला विठाला ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये कल्याणाला आणि हिताला कारण ठरणाऱ्या आहेत तिकडं आपली प्रवृत्ती होत नाही. आणि जे केल्यानंतर निश्चित माणसाचं पतन होणार आहे, अधोगती होणार आहे, त्या गोष्टी माणूस जीवनामध्ये केल्याशिवाय राहत नाही. हो विठाला विठाला मला सांगा, आपल्याला पाप पुण्य कळत नाही का? कितीही नालायक मनुष्य असू द्या, कितीही अधर्मी मनुष्य असू द्या, कितीही निधर्मी मनुष्य असू द्या, त्याला पाप पुण्य कळत नाही का? त्याला धर्म अधर्म कळत नाही का? त्याला खरं खोटं कळत नाही का? त्याला ग्राह्य काय त्याज्य काय या गोष्टी कळत नाही का? परंतु तरी देखील पाप कळत असून देखील पापातून सुटका का होत नाही? आणि पुण्य समजत असून देखील पुण्यामध्ये प्रवृत्ती का होत नाही? विठाला विठाला कळतंय ही गोष्ट केल्यानंतर पाप होणार आहे, आपलं जीवन किंवा आपलं जीवन हे पतनाला अधोगतीला कारण ठरणार आहे. या गोष्टी जीवनामध्ये चुकीच्या आहेत, वाईट आहेत, हे कर्म जीवनामध्ये करायला नको. तरी देखील माणसाची प्रवृत्ती तिकडं का होते? आणि माहिती आहे भगवंताची उपासना आराधना भक्ती केल्यानंतर यच्च यावत मानव मात्राचं या मृत्यू लोकामध्ये परम कल्याण होणार आहे. ही संत शास्त्र आणि सद्ग्रंथांनी सांगून ठेवलेली सत्य गोष्ट आहे. विठाला विठाला परंतु तरी देखील आपली प्रवृत्ती परमार्थाकडे, पुण्याकडे, ईश्वराच्या सेवेकडे होत नाही. म्हणून यच्च यावत संत महात्म्यांना खऱ्या अर्थानं तुमचा माझा कळवळा येतो. विठाला विठाला आणि अशा इंद्रियाच्या अधीन झालेल्या, दीन झालेल्या जीवांना परमार्थाचा, अध्यात्माचा मार्ग दाखवण्याकरता जे विषयानं बांधले गेलेले आहेत, ज्ञानोबा गोड वर्णन करतात, जे विषयानं बांधले गेलेले आहे अशा विषयानं बांधलेल्या जीवाला सोडण्याकरता, आणि जे भवसागरामध्ये शेंडी सकट बुडालेले आहे अशा जीवांना या भवसागरातून बाहेर काढण्याकरता, आणि ज्याची जशी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्याकरता संत महात्मे या मृत्यू लोकामध्ये कार्य करतात. गोड ज्ञानोबऱ्यांच्या उभ्या तैसी बांधिली सोडिता बुडाली काढिता. जे विषयानं बांधलेले आहे त्यांना सोडण्याकरता, बुडाली काढिता, जे भवसागरात बुडालेले आहे त्यांना बाहेर काढण्याकरता, आणि साकडी फेडिता आरतीच्या. पुढे ज्ञानोबा अत्यंत गोड बोलतात. किंबहुना दिवस राती पुढिलाचे सुख उन्नती, आणीत स्वार्थी प्रवेशी. जे रात्रंदिवस जगाच्या सुखाचा, कल्याणाचा विचार करणारे केवळ आणि केवळ या जगामध्ये कोण असतील तर ते संत आहेत. विठाला विठाला दीनजनांचा उद्धार करण्याकरता या मृत्यू लोकामध्ये स्वतःहून अवतरित होणारे आमचे संत महात्मे आहेत. संतांचं वर्णन आपल्याला अनेक प्रकारानं करता येईल. संत कोणाला म्हणावं किंवा संतत्वाचं स्वरूप काय आहे? विठाला विठाला अनेक
विद्यमान आपल्या डोळ्यासमोर आहेत. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचोनी. आणखीन एखादं प्रमाण तुम्हाला आठवलं तर मला सांगा. संत तुझी जाणा जगी क्षमा ज्याचे अंगे. सगळंच काय कीर्तन करायचे थोडी पाठ राहतं, सगळं थोडी पाठ राहतं. त्यानं ज्या विषयाचं मनन केलंय, ज्या विषयाचं चिंतन केलं, किंवा जी संत वचनं शास्त्र वचनं त्यानं पाठ केलीत घोकली रटली, तीच तो या व्यासपीठावरून सांगतो. विडाला जन्मल्याबरोबर आपण काय ज्ञानी म्हणून जन्माला आलोय का, विद्वान म्हणून जन्माला आलोय का? ही सगळी प्रक्रिया अशीच आहे ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये. हळूहळू ढाळे ढाळे केहुतेने एक वेळे तो मार्गाचे निबळे निश्चित ठाके. मी कुठं कमी पडलो की तुम्ही मला सहकार्य करायचं, आणि तुम्ही कुठं कमी पडले की मी तुम्हाला सहकार्य करायचं. विडाला फक्त या प्रक्रियेत घाबरायचं बिलकुल नाही प्रतीक महाराज. जे आपल्याला येत आहे माहिती ना पक्क आहे, मग ते ठोकून चालू द्यायचं. विडाला एखाद्या माणसाला जर पोहायचं शिकायचं असेल ना, तर त्याला पोहण्याकरता एखाद्या तलावामध्ये जावं लागतं, एखाद्या विहिरीमध्ये जावं लागतं, किंवा आपण धरणाच्या कडेची माणसं आहेत. पोहायला शिकायचं असेल तर धरणाच्या कडेला गंगेच्या कडेला जावं लागतं. असा एखादा माणूस कल्पना करा, पोहणं शिकण्याकरता नदीच्या काठावरती, विहिरीच्या काठावरती, तलावाच्या काठावरती दररोज जायचा, आणि दररोज त्या तलावाच्या काठावरती जाऊन उभा राहून त्या तलावाकडं, नदीकडं, गंगेकडं पाहत राहायचा. तास अर्धा तास पाहायचा आणि परत घरी निघून यायचा. काय करायचं? तास अर्धा तास पाहायचा आणि परत आपल्या घरी निघून यायचा. असा तो माणूस किती दिवस त्या गंगेकडं, नदीकडं पाहत राहिला म्हणून त्याला पोहणं येईल. जोपर्यंत तो उडी टाकण्याची हिंमत करणार नाही, तोपर्यंत परमात्मा देखील त्याला ताकद देणार नाही. विडाला अर्थ मतीत अर्थ वेगळा असू शकतो, परंतु जोपर्यंत आपण धैर्य धरत नाही, जोपर्यंत आपण ताकद लावत नाही, तोपर्यंत परमात्मा देखील आपल्याला सहकार्य करत नाही. आपण म्हणतो ना, धीर तो कारण साह्य होतो. एकदा का उडी टाकली आपोआप तो हातपाय हालायला लागतो. विढाला आणि काही नाही, माणसानं प्रयत्नवादी असलं पाहिजे. पहा, प्रयत्नवादी असलं पाहिजे. एका चांगल्या कवीचे शब्द आहेत, मी काय तुम्हाला कविता म्हणून दाखवत नाही, परंतु त्यांचे शब्द आहेत. हरिवंशराय बच्चन त्यांचं नाव आहे. त्यांनी लिहिलेली कविता आहे, कुछ किए बिना किसी की जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. माणसानं प्रयत्नवादी राहायचं. एक कहावत है हिंदी, पहा, मंजिल मिले न मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें ये सबसे गलत बात है. विढाला मराठी म्हणीमध्ये देखील हीच प्रयत्नाची पराकाष्ठा आहे. प्रयत्ने कण रगडिता वाळूची. तेल गळत असतंय का? कधी निघलंय का? कधी कोणी पाहिलंय का? फक्त इथं प्रयत्नाची पराकाष्ठा सांगायची. विढाला संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याची अंगी. श्रीमद आद्य शंकराचार्य व्याख्या करतात, वर्णन करतात. शांता महंतो निवसंती संतो वसंत वल्लोक हितम चरंती. बघा, जसा वसंत ऋतूचं आगमन झाल्यानंतर सगळ्या वनश्रीला आलेलं दारिद्र्य, ज्ञानोबरांच्या देखील ओव्या आहेत, तुम्हाला आठवल्या तर मला सांगा. वसंत ऋतूचं आगमन कधी होतं सांगा बरं? वसंत ऋतूचं आगमन कधी होतं? ऋतू तर माहिती आहे तुम्हाला. वसंत ऋतूचं आगमन कधी होतं? श्रावण महिन्यात होतं का? वैशाख महिन्यात होतं का? चैत्र महिन्यात होतं का? माघ महिन्यात होतं? कधी होतं वसंत ऋतूचं? बरं, चला जाऊ द्या. झाडाला पालवी कधी फुटते? मला या प्रश्नाचं उत्तर द्या. आता या प्रश्नाचं उत्तर द्यायला काहीच अडचण नाही. झाडाला पानं कधी फुटतात? फुटते तरुवार उष्ण काळमाशी, तयाशी कोण घाले फुटती तरुवार उष्ण काळमाशी. उष्ण काळमाशी म्हणजे उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये, चैत्र महिन्यामध्ये झाडाला काय फुटली जाते?
चैताचा महिना आपण म्हणतो ना, चैत्र महिन्यामध्ये झाडाला पालवी फुटली जाते. कल्पना करा, ज्या ठिकाणी कुठलाच पाण्याचा स्रोत उत्पन्न नाहीये, तलाव नाही, नदी नाही, विहीर नाही, किती ओसाड माळ रानावरती एखादं झाड उगवलेलं असू द्या, त्याला वर्षभर कुणीच पाणी घातलेलं नसू द्या, परंतु चैत्र महिना आला रे आला आणि त्या चैत्र महिन्यामध्ये एकदा का वसंत ऋतूचं काय झालं, आगमन झालं. भर कडक उन्हाळ्यामध्ये वर्षभर ज्या झाडाला कधी कोणी पाणीच घातलं नाही, त्या झाडाला देखील काय फुटली जाते, पालवी फुटली जाते. मला सांगा, त्या झाडाला पालवी का फुटते? तिथं पाणी घालणारं कोण आहे? कारण तशी पालवी झाडाला फुटणार नाही. मग त्या झाडाला पालवी फोडणारं कोण आहे? अहो, वसंत ऋतूच्या नुसत्या आगमनानं सगळ्या वनश्रीला आलेलं दारिद्र्य काय होतं? दारिद्र्य म्हणजे काय होतं? उन्हाळ्याच्या अगोदर सगळ्या झाडाची काय झालेली असते, पानगळ झालेली असते, पानं पडलेली असतात, फक्त काड्या शिल्लक राहतात. शंकराचार्य वर्णन करतात, फक्त वसंत ऋतूच्या आगमनानं सगळ्या वनश्रीला आलेलं दारिद्र्य धुवून टाकण्याचं काम कोण करतोय? तो वसंत ऋतू करतो. त्या पद्धतीनं या जगाच्या किंवा जगातील सर्व माणसाच्या तनामनामध्ये असलेलं जे काही अज्ञान आहे, हे अज्ञान, हा अंधकार, हे तम धुवून टाकण्याचं काम कोण करतं? त्या वसंत ऋतूप्रमाणे संत करतात. विठाला विठाला पुढं उपनिषदकारानं केलेली व्याख्या आहे की संत कुणाला म्हणायचं? साधी सोपी सरळ व्याख्या, सन्मार्गवर्तीनः संतः. जो आपल्याला सन्मार्ग दाखवतो, जो आपल्याला सत्याचा मार्ग दाखवतो, जो आपल्याला धर्माचा मार्ग दाखवतो, जो आपल्याला आपल्या जीवनामध्ये आत्मकल्याणाचा मार्ग दाखवतो, त्याला तुम्ही आम्ही संत म्हणावं. विडाला विडाला माझ्याहीपेक्षा एखादा हुशार वक्ता अनेक प्रकारानं वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला सांगू शकतो. मग अशा संतांचं जीवन हे किती पवित्र आहे, अशा संतांचं जीवन हे किती सोहळ आहे की जे संत महात्मे या जगाला सन्मार्ग दाखवण्याचं काम करतात. यच्च यावत मानव मात्राला आपल्या आत्मकल्याणाचा, आत्महिताचा उपदेश करतात. अशा संतांचं जीवन हे किती पवित्र आहे, किती सोहळ आहे. अभंगाच्या प्रथम सोवळी एकतीच भूमंडळी, संतांचं जीवन हे पवित्र आहे. पवित्र म्हणजे कसं आहे? पवित्र शब्दाची व्याख्या काय? तर विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी एका ओवीमध्ये आपल्याला पवित्र शब्दाची व्याख्या सांगितली. ज्ञानोबराय बोलतात, पवित्र कशाला म्हणायचं, काय म्हणजे पवित्रता आहे? स्पष्ट रूपानं ज्ञानोबराय लिहितात, जेथ नाना मता बुझावणी जाहली, जेथ जेथ नाना मता बुझावणी जाहली, एकमेका शास्त्रांची अनोळखी फिटली, सुकली ज्ञाने जेथ मिळवाली, ते पवित्र म्हणजे. ज्ञानोबराय वर्णन करतात, जेथ नाना मता बुझावणी जाहली, एकमेका शास्त्रांची अनोळखी फिटली, सुकली ज्ञाने जेथ मिळो आली, ते पवित्र म्हणजे. अरे जिथला वाद निघून गेलाय साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये, जिथला भेद निघून गेलाय, ज्या ठिकाणी उपाधीचा नाश झालाय, त्याला तुम्ही आम्ही पवित्र म्हणावं. विडाला पूज्य बाबांनी केलेली व्याख्या तुम्हाला सांगतो की दुसऱ्याच्या ठिकाणी असलेले दोष. पवित्र म्हणजे काय? पवित्र शब्दाची व्याख्या काय? दुसऱ्याच्या ठिकाणी असलेले दोष घालवण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे ना, त्याला काय म्हटलं पाहिजे? त्याला पवित्र पवित्र म्हटलं पाहिजे. विठाला विठाला या विश्वाच्या पाठीवर असा एक प्राणी आहे, असा एक प्राणी आहे, एकच प्राणी आहे की ज्याच्या मलाची आणि मूत्राची पूजा केली जाते. सांगता येईल का तुम्हाला? या जगाच्या पाठीवर असा एक प्राणी आहे, असा एक प्राणी आहे, अशी एक माता आहे इथं की जिच्या मलाची आणि मूत्राची पूजा केली जाते. तिला काय म्हणतात? गोमाता म्हणतात. गोमाता. या गोमातेचं गोमूत्र कोणी कधी पिलंय का? हा, अरे वा, पिलेले असतील. या गोमातेचं गोमूत्र कसं आहे?
पवित्र आहे पवित्र. काही आपल्या शरीराला किंवा आपल्याला अशुद्धी झाली किंवा अशुद्धी झालेली आहे असं आपल्याला जर जाणवलं तर पवित्र होण्याकरता काय केलं जातं? गोमूत्र पिलं जातं किंवा गोमूत्र अंगावरती घरामध्ये शिंपडलं जातं. विठाला विठाला गाईला किती आराध्य मानलं पाहिजे, गाईला किती पूज्य मानलं पाहिजे किंवा गाईला आराध्य का मानावं, गोमातेला पूज्य का मानावं? तर या जगाच्या पाठीवर एवढाच असा एकमेव प्राणी आहे की ज्याच्या मलाची आणि मूत्राची काय होते? पूजा होते. बाकीचं पावित्र्य तर सोडून द्या. विढाला विढाला. आपल्या हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे की गायीच्या शरीरामध्ये किती देवता आहे? 33 कोटी 33 प्रकारच्या काय आहेत? देवतांचा सर्व काळ वास आहे. गोड वर्णने पहा, मला श्लोक आठवत नाही. विढाला यया सर्वमिदं व्याप्तं जगतस्थावर जंगमं तां धेनुं शिरसां वंदे भूतभव्यस्य मातरम. या विश्वालाही व्यापून उरलेली कोण आहे? गोमाता आहे. गोमाता. आणि या गोमातेचं गोमूत्र हे अत्यंत पवित्र असतं. काही अशुद्धी आपल्याला जर जाणवली तर शुद्धीकरणाकरता त्या गोमूत्रासारख्या पवित्र गोष्टीचा वापर केला जातो. पवित्र गोष्टी, पवित्राची व्याख्या काय? तर दुसऱ्याच्या ठिकाणी असलेले दोष घालवण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये राहतं त्याला पवित्र म्हटलं जातं. गोमूत्र कसं आहे? हे पवित्र आहे. पवित्र. विढाला विढाला. अनेक गोष्टी मला सांगता येतील. ज्ञानोबराय वर्णन करतात. पाहे पा दूध पवित्र आणि गोड. पवित्र गोष्टी या जगामध्ये अनेक आहे. पवित्र त्याला म्हणतात दुसऱ्याच्या ठिकाणी असलेले दोष घालवण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये, त्याला पवित्र म्हणतात. संत महात्मे हे पवित्र आहे. संत महात्मे कोणाकोणाला पवित्र करतात ऐका. संत महात्मे सर्वात अगोदर तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाला पवित्र करतात. आपल्याला पवित्र करणारे कोण आहेत? संत महात्मे. संत महात्मे आपल्याला पवित्र करतात. म्हणजे अगोदर आपण काय होतो? अपवित्र होतो. आपल्याला अपवित्र करणारी कोण आहे? आपल्याला अपवित्र करणारी कोण आहे? आपल्याला अपवित्र करणारी फक्त एकच आहे, ती म्हणजे वासना. विढाला विढाला. वासना ही आपल्याला इंद्रियाच्या अधीन व्हायला लावते आणि जो माणूस इंद्रियाच्या अधीन झाला तो स्वैराचारानं विषयाचा उपभोग घेतो. विढाला विढाला. वासना मनुष्याला इंद्रियाच्या अधीन करते आणि जो इंद्रियाच्या अधीन झाला तो स्वैर वृत्तीनं विषयाचं सेवन करतो. विश्वमाऊली ज्ञानोबराय बोलतात, अरे जो वासनेच्या अधीन होऊन इंद्रियाच्या नादाला लागलाय. कशाच्या नादाला लागलाय? वासनेच्या अधीन होऊन जो इंद्रियाच्या नादाला लागलाय आणि जो आपल्या जीवनामध्ये केवळ आणि केवळ इंद्रियाचीच आज्ञा प्रमाण मानतो, कोणाचं ऐकत नाही. जो माणूस बापाचं ऐकत नाही, आईचं ऐकत नाही, संताचं ऐकत नाही, थोरा मोठ्यांचं ऐकत नाही, कोणाकडेच पाहत नाही, जो माणूस फक्त आपल्या जीवनामध्ये इंद्रियाची आज्ञा प्रमाण मानतो, ज्ञानोबराय बोलतात ते तरलेची न तरती विषय. अरे इंद्रियाच्या अधीन होऊन जो माणूस विषयामध्ये आकंठ बुडालाय, शेंडी सगट बुडालाय, तो काय तरणार आहे? त्याचा काय उद्धार होणार आहे? ज्ञानोबरायांची स्पष्ट ओवी आहे. इंद्रिय जे जे म्हणती, डोळे जे सांगतील, कान जे सांगेल, नाक जे सांगेल, त्वचा जे सांगेल, पाय जिकडं जायला सांगतील तिकडं, इंद्रिय ज्या पद्धतीनं आज्ञा करतील त्या पद्धतीनं. इंद्रिय जे जे म्हणती ते पुरुष तेची ते करती, ते तरलेची न तरती विषय सिंधू. मग कोण तरला जातो? येथ एकची लीला तरले, जे जे सर्व भावे मज भजले, तया
ऐलची थडिये सरले मायाजळ. जो इंद्रियाच्या अधीन होऊन विषयामध्ये आकंठ बुडाला ना, ज्ञानोबराय सांगतात ते तरलेची न तरती विषय सिंधू. विडाला विडाला. काय ज्ञानोबरायांच्या उभ्या. ज्ञानोबराय बोलतात एखाद्या माणसाच्या नुसती मनामध्ये शंका आली. काय शंका आली? अरे विषयाचा उपभोग घेतला म्हणजे आपण सुखी होऊ, विषयाचा उपभोग घेतला म्हणजे आपण सुखी होऊ, अशी एखाद्या माणसाच्या मनामध्ये नुसती शंका जरी आली ना, ज्ञानोबराय बोलतात अशा माणसाचा विवेक नष्ट होतो. वा विवेक नष्ट होतो. गोड होई ज्ञानोबरायांची. तैसी विषयाची शंका मनी वसती देखा, घातू करी आशेखा विवेक जाता. अरे विषयामध्ये भोगामध्ये सुख आहे, भोगे रोग भयम. विषयामध्ये भोगामध्ये सुख आहे ही गोष्ट माणसाच्या नुसती मनामध्ये आली ना, त्या माणसाचा विवेक नष्ट होतो, त्याच्या बुद्धीचा नाश होतो. आणि शास्त्र सद्ग्रंथ भगवद्गीता आपल्याला सांगते ज्याचा विवेक नष्ट झाला, ज्याच्या बुद्धीचा नाश झाला, बुद्धिनाशात प्रणश्यती. विडाला विडाला. मला आणखी नाही पुढे जाता येईल, परंतु आपल्याला अपवित्र करणारी कोण आहे? वासना आहे. वासना. या वासनेचा समूळ नायनाट जर कोण करत असतील तर आमचे संत महात्मे करतात. दुःखी जेने भावे जगनी व्हावे, अज्ञानी लावावे सन्मार्गासी. आपल्याला अपवित्र करणारी वासना आहे. या वासनेचा समूळ नायनाट करणारे आमचे संत महात्मे. तुका म्हणे अवघी आवरली वासना. आता नारायणा दुसऱ्या पासोनी. सर्वांच्या पाठातलं प्रमाणे संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज. वासना जात नाही तर वासनेचं बीज, वासनेचं मूळ नष्ट होतं. विडाला विडाला. संत महात्म्यांच्या नुसत्या चरणस्पर्शानं जीव हा पवित्र होऊन जातो. त्याच्या जीवनातील वासनेचं बीज, वासनेचं मूळ हे समूळ नष्ट होऊन जातं. संत महात्मे तुमच्या माझ्यासारख्या दीनजीवाला पवित्र करण्याचं काम करतात. जगामध्ये तीर्थ पवित्र आहे, गंगा पवित्र आहे, तीर्थ पवित्र आहे, परंतु या तीर्थाला, या गंगेला देखील पवित्र करणारे आमचे संत महात्मे. आमचे संत महात्मे. तीर्थ किती पवित्र आहे अहो. तीर्थ पवित्र आहे, गंगा पवित्र आहे, म्हणूनच गंगेमध्ये स्नान करण्याकरता आपण विशिष्ट पर्व काळावरती सूर्यग्रहणाच्या वेळेस, चंद्रग्रहणाच्या वेळेस जातो. विडाला विडाला. तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर, गंगेमध्ये स्नान केल्यानंतर काय लाभ होतो, काय मिळतं आपल्याला? तर गंगेमध्ये, तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर माणसाच्या जीवनातलं पाप जातं आणि माणसाच्या जीवनातला ताप जातो. ज्ञानोबराय बोलतात ना, का फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे, गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तथा. गंगेमध्ये, तीर्थामध्ये ज्यानं स्नान केले त्याच्या जीवनातलं ताप, त्याच्या जीवनातलं पाप जातं आणि त्याच्या जीवनातला ताप जातो. विडाला विडाला. जगातल्या कुठल्याही तीर्थामध्ये तुम्ही स्नान करण्याकरता जा. माझे शब्द ऐका. जगातल्या कुठल्याही तीर्थामध्ये तुम्ही स्नान करण्याकरता जा. त्या तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर पाप जातोय, त्या तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर ताप जातोय, परंतु पाप करण्याची वासना मात्र जात नाही. विडाला विडाला. कीर्तनकार मंडळी विनोदानं सांगत असतात, खरोखर गंगेमध्ये, तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर जर माणसाच्या अंतकरणातली पाप करण्याची वासना गेली असती गणेश महाराज, तर चंद्रभागेच्या घाटावरती आणि इंद्रायणीच्या तीरावरती भर वारीमध्ये चोऱ्या झाल्या असत्या का? गंगेमध्ये स्नान करून जर माणसाच्या मनातलं, तनातलं जसं पाप जातंय, जसा ताप जातोय, तशी पाप करण्याची वासना जाते का हो? आणि मला सांगा, पाप गेलं पाहिजे का पाप करण्याची वासना गेली पाहिजे? तुम्ही जाणते आहात, दररोज कीर्तन, प्रवचन चांगल्या चांगल्या मंडळीची तुम्ही ऐकतात. कालच गणेश महाराजांनी आज सांगितलं की कालच्या महाराजांनी खूप छान कीर्तन केलं. विडाला विडाला.
आनंदही वाटतो, समाधानही वाटतं. माझे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय देवीदासजी महाराज मस्के, की ज्यांना आपण सर्वांनी किंवा संप्रदायातील ज्येष्ठ गुरुवर्य मंडळींनी नेवासा संस्थांवरती गादीवरती बसवलेला आहे. आणि नेवासा संस्थांच्या परमार्थिक सेवा कार्याची संपूर्ण धुरा त्यांच्यावर त्या ठिकाणी सोपवलेली आहे, सोपवलेली आहे. आणि गेली अनेक वर्षापासून त्यांचा अत्यंत जवळून सहवास तुम्हा सर्वांना लाभतोय. आणि मला आनंद आहे की अशा साधू पुरुषाच्या संगतीमध्ये, अशा महात्म्याच्या संगतीमध्ये निश्चित तुमचे माझे कान हे सुधारल्याशिवाय राहत नाही. विडाला विडाला. आणि परमार्थामध्ये काही नाही सुधारलं तरी चालेल, परंतु कान सुधारले पाहिजे. विडाला विडाला. जर तुमचे कान बिघडले तर मग तुम्ही इथं कोणाला उभं करताल त्याचा काय भरवसा नाही बुवा. विडाला विडाला. आपल्याला त्या गोष्टीचं वर्णन करायचं नाही, त्या गोष्टीवर बोलायचं नाही, परंतु पूज्य देवीदासजी महाराजांच्या सान्निध्यामध्ये, सहवासामध्ये या परिसरातील सर्वच भक्त भाविकांना चांगलं परमार्थिक श्रवण करण्याची सवय लागली आहे. विडाला विडाला. काय सांगत होतो मी तुम्हाला? कोणीतरी सांगावं मला. विडाला विडाला. वासना. विडाला विडाला. तीर्थ माझ्या तुमच्या माझ्या सारख्याला पवित्र करतं. तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर पाप जाते, ताप जाते, परंतु पाप करण्याची वासना जात नाही. आणि मला सांगा, माणसाच्या मनातली पाप करण्याची वासना गेली पाहिजे का पाप गेलं पाहिजे? पाप गेलं पाहिजे का पाप करण्याची वासना गेली पाहिजे? अहो, पाप गेलंच पाहिजे, परंतु त्याच्याबरोबर पाप करण्याची वासना ही गेलीच पाहिजे. ती जर नाही गेली तर परत पाप उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही. विडाला विडाला. चला, तीर्थ तुमच्या माझ्यासारख्या जीवाला पवित्र करतं. मुद्दा एवढाच आहे, वासना घालवणारे कोण आहे? हो, संत आहेत. वासना घालवणारे संत आहेत. तीर्थामध्ये तुम्ही स्नान करा, पाप जातंय, ताप जातंय, पाप करण्याची वासना जात नाही. या तीर्थाला देखील पवित्र व्हायचं असेल, तीर्थ अपवित्र कधी होत आहे? विडाला विडाला. तीर्थाला देखील मालिन्य येतं, तीर्थाला देखील दुर्गंधी येते. तुमच्या माझ्यासारखे असंख्य जीव त्या तीर्थामध्ये जाऊन स्नान करतात. आपण केलेलं पाप त्या तीर्थाच्या, त्या गंगेच्या, त्या नदीच्या डोक्यावरती टाकून देतात. आपल्या पापानं देखील त्या तीर्थाला, त्या नदीला काय येतं? हो, मालिन्य येतं. आणि ते आलेलं मालिन्य, ती आलेली दुर्गंधी धुवून टाकण्याकरता तीर्थे तया ठाया इति पुनीत भावया पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा सकळ तीर्थ माध्यान्न काळी इति पुंडलिका जवळी करीती अंघोळी वंदिती चरण. एक अभंग आहे पहा. अलिंगन घडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. पुढं काय? तीर्थे पर्व काळ. तीर्थे पर्व काळ अवघी पाया पे सकळ. तीर्थ असू द्या, पर्व काळ असू द्या, सर्व काळ संत महात्म्यांच्या चरणाजवळ राहतात. विडाला विडाला. तीर्थाला देखील पवित्र करणारे आमचे संत महात्मे. गोड भक्त पुंडलिकाच्या जीवनातला प्रसंग सांगितला जातो, कदाचित आपण ऐकलेलाही असेल. तीर्थालाही पवित्र करणारे संत महात्मे. अहो, स्वतः भगवान कृष्ण परमात्मा श्रीमद भागवतामध्ये उद्धवाला सांगतो, अरे उद्धवा ऐक, अरे उद्धवा ऐक, मला जे काही मोठेपण प्राप्त झालेलं आहे, मला जे काही श्रेष्ठत्व प्राप्त झालेलं आहे, मला जे काही पवित्रपण प्राप्त झालेलं आहे ते संतामुळे आहे, भक्तामुळे आहे. विठाला विठाला. नाद
बाबांची ओवी आहे, माझ्या ठाईचे जे पवित्रपण, माझ्या ठिकाणी उद्धवा तुला जे काही श्रेष्ठपण पवित्रपण पाहायला मिळतं, अनुभवायला मिळतं, हे पवित्रपण मला प्राप्त करून देणारे कोण आहेत? माझ्या ठाईचे जे पवित्रपण ते मज भक्ताची निजान विडाला विडाला असं सर्वार्थानं संताचं जीवन पवित्र आहे. मायबाप संताचा देह पवित्र, संत महात्म्याची वाणी पुण्यवान. गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठल महाराज गुले हा विषय सांगत असताना प्रमाण द्यायचे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, जो सर्व काळ अच्युताचं भजन करतो. काय? जो सर्व काळ नित्य काळ अच्युताचं भजन करतो किंवा अच्युताचं परमात्म्याचं भजन करण्यामध्येच ज्याची चित्तवृत्ती अखंड रममान झालेली आहे, त्याचा देह पवित्र आहे, त्याची वाणी पुण्यवान आहे. विडाला विडाला किती देह पवित्र आहे. बाबांनी सांगितलेले दृष्टांत आहेत, बाबांनी दिलेले उदाहरण आहे. किती देह पवित्र असतो. अरे दगडा मातीनं भरलेली भिंत होती, ज्या भिंतीमध्ये फक्त दगड आणि काय भरलेली होती? माती भरलेली होती. विश्वमाऊली ज्ञानोबांनी स्पर्श केला, चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा संगाती ज्ञानोबा माझा. रेड्यासारखा निर्बुद्ध प्राणी आहे, रेड्यासारखा जड प्राणी आहे. विश्वमाऊली ज्ञानोबांनी त्याच्या डोक्यावरती काय ठेवला? हात ठेवला. रेडा काय बोलायला लागला? रेडा काय बोलायला लागला? वेद बोलायला लागला, ऋग्वेदातल्या ऋचा बोलायला लागला. ज्ञानोबरांनी फक्त त्या रेड्याला स्पर्श केला. रेड्यासारखा निर्बुद्ध प्राणी ऋग्वेदातल्या ऋचा बोलायला लागला. नुसत्या ऋग्वेदातल्या ऋचा त्याच्या मुखातून बाहेर काढल्या नाही, तर तो रेडा अनेक दिवस ज्ञानोबरांच्या सोबत राहिला. आणि कालांतरानं त्या रेड्यानं आपलं शरीर श्री क्षेत्र आळे या ठिकाणी ठेवलं. त्याचं देहावसान झालं, त्याचं शरीर शांत झालं. स्वतः विश्वमाऊली ज्ञानोबरांनी एका रेड्याला काय दिली हो? एका रेड्याला समाधी दिली, समाधी. आणि ऐका, यात नवल नाही. आज जसा लाखोनं समाज ज्ञानोबरांच्या समाधीवरती डोकं टेकवण्याकरता जातो ना, तसा लाखोनं समाज एका रेड्याच्या समाधीवरती डोकं टेकवण्याकरता जातो. तुम्ही जात नसाल, कधीतरी जाऊन पहा. जशी ज्ञानोबरांची वारी भरते गणेश महाराज, तशी एका रेड्याची देखील काय भरते हो? वारी भरते. जसा ज्ञानोबरांचा उत्सव साजरा करतो समाधी सोहळा, तसा एका रेड्याचा देखील काय होतो? समाधी सोहळा. या गोष्टी तुमच्या माझ्या कल्पनेच्या बाहेरच्या असल्या तरी देखील हा वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे, हे संताचं चरित्र आहे. आणि तुम्हाला मला ते प्रमाण मानावं लागेल. विडाला विडाला ज्ञानोबरांचं चरित्र आहे, हा वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे. जसा ज्ञानोबरांचा समाधी सोहळा होतो ना, तसा एका रेड्याचा देखील समाधी सोहळा होतो. अत्यंत गोड, समर्पक आणि योग्य प्रमाण. शक्यतो राजेंद्र महाराजांचं प्रमाण कधी चुकतही नाही आणि कधी हुकतही नाही. ही त्यांच्या सद्गुरुदेवांची कृपा आहे, सद्गुरुदेवांची कृपा आहे. आणि असंही पहा, मी तुम्हाला शास्त्र सांगतो, ज्याच्यावरती आपल्या गुरुची कृपा आहे, काय? ज्याच्यावरती आपल्या गुरुची कृपा आहे, ज्याला आपल्या गुरुचा आशीर्वाद आहे, त्याच माणसाला सद्ग्रंथाचे आणि शास्त्राचे अर्थ हे स्पष्ट होतात, अन्यथा होत नाही. गोड श्लोक सांगितला जातो पहा, यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरोः तस्येते कथिताहि अर्था प्रकाशन्ते महात्मनाः. विडाला विडाला धरिती जे हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. गोड उद्गार आहे. संत महात्म्यामुळं परमात्म्याला, भगवंताला, देवाला देखील मोठेपण आहे. जगद्गुरु तुकोबरायची ठणकावून भाषा आहे, आमुची आबळे तुझं देवपण. देवा, तुला जे काही देवपण मोठेपण प्राप्त झालं ना, ते केवळ आणि केवळ आमच्यामुळे आहे. विडाला विडाला संत महात्मे
जीवाला पवित्र करतात, तीर्थाला पवित्र करतात आणि स्वतः भगवंताच्या मुखातले उद्गारे, अरे उद्धवा, मला जे काही पवित्रपण मोठेपण प्राप्त झालं ना, ते माझ्या भक्तामुळे. संतांचा देह पवित्र असतो मायबाप, देह पवित्र असतो, देह पवित्र. संतांची वाणी किती पुण्यवान असते, सगळ्यांना माहिती असलेला दृष्टांत आहे. संतांच्या वाणीमध्ये किती सामर्थ्य असतं. ज्ञानोबरायदी 4ही भावंड आहेत, पैठणवरून शुद्धीपत्र घेऊन निघाली. मजल दर मजल करत नेवासा नगरीमध्ये आलेली आहे. रस्त्यानं एक प्रेतयात्रा निघालेली आहे आणि त्या प्रेतयात्रेबरोबर एक मायमाऊली सती जाण्याकरता निघाली. विचार केला, आपल्या पतीबरोबर आपल्याला सती जायचंय, परंतु जाता जाता या सत्पुरुषांचं दर्शन आपण घेऊन जाऊया. सर्वात अगोदर निवृत्तीनाथ दादांच्या पाया पडली. अबोला काहीच बोलले नाही, बाबांचा शब्द आहे, काहीच बोलली नाही. थोडी हाताश झाली, निराश झाली, वाईट वाटलं. ज्ञानोबरायांच्या चरणावर ते डोकं टेकवलं आणि ज्ञानोबरायांचा अवतारच हा जगाच्या कल्याणाकरता झालेला होता. बाईबाप ज्ञानोबरायांनी भरभरून आशीर्वाद दिला, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. आणि ऐकल्याबरोबर त्या मायमाऊलीनं प्रतिप्रश्न केला, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. माझ्या पतीची प्रेतयात्रा निघाली आहे, पतीबरोबर मी सती जाण्याकरता निघाले आणि तुम्ही मला आशीर्वाद दिला, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. हा आशीर्वाद या जन्माचा आहे का पुढच्या जन्माचा आहे? कारण मी तर पतीबरोबर सती जाण्याकरता निघाले, या जन्माचा आहे का पुढच्या जन्माचा आहे? ज्ञानोबरांनी सांगितलं, बाई, मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये अनेक जन्मामध्ये कधी अधर्म केला नाही, कधी पाप केलं नाही. अनेक कल्पामध्ये, अनेक जन्मामध्ये मी सत्याचं पालन केलंय. माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. एका जन्मात नाही, एका कल्पात नाही, अनेक जन्मामध्ये आणि अनेक कल्पामध्ये मी सत्याचं धर्माचं पालन केलंय. माझ्या मुखातला शब्द खोटा होणार नाही. चल प्रेताकडं गेले, विचारलं याचं नाव काय, तर सांगितलं याचं नाव सच्चिदानंद आहे. आणि प्रेताला ज्या कापडानं गुंडाळलेलं असतं आणि ज्या सुतळीनं बांधलेलं असतं ना, जास्त विषय मी लांबवत नाही. ज्ञानोबरांनी ते कापड काढलं, ती सुतळी काढली आणि विश्वमाऊली ज्ञानोबरांनी आवाज दिला, अरे सच्चिदानंदा, चल उठ, मी तुला नेण्याकरता आलो. मायबाप, झोपेतून प्रेत, झोपेतून माणूस उठावा, त्या पद्धतीनं ज्ञानोबरांनी आपल्या वाणीच्या सामर्थ्यानं एका प्रेताला काय केलं? उठवलं, जिवंत केलं. आणि नुसतं जिवंत केलं नाही, उठवलं नाही, ज्या प्रेताला जिवंत केलं, उठवलं, त्यांच्या हातून काय लिहून घेतली? नुसती ज्ञानेश्वरी लिहून घेतली नाही. तुमच्या माझ्यासारखा समाज या गोष्टीला थोतांड आणि दंतकथा समजेल, थोतांड आणि दंतकथा समजेल म्हणून ज्ञानोबरायांनी त्या सच्चिदानंद बाबा करता काय लिहिली? एकनाथ महाराज एक ओवी लिहिली, शके 12 शते. कारण लोकांचा काय भरवसा नाही बा, यांना जिकडं वारं असेल तिकडं उपनायची सवय लागलेली असते. विडाला विडाला इथं कोणी साधना पाहत नाही, इथं कोणी तपस्या पाहत नाही. इथला एकच नियम आहे, जो सूर्य उगवला ना त्याला नमस्कार करायचा बाबा. विडाला हा विडाला हा समाज, ही लोक या गोष्टीला, या प्रसंगाला दंतकथा म्हणतील, थोतांड म्हणतील. म्हणून ज्ञानोबरांनी त्यात सच्चिदानंद बाबा करता काय लिहिली? ओवी लिहिली, शके 12 शते 12 तै टीका केली ज्ञानेश्वरे. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. आपल्या वाणीच्या सामर्थ्यानं, शक्तीनं विश्वमाऊली ज्ञानोबरांनी एका प्रेताला जिवंत केलं. हे संताच्या वाणीतलं सामर्थ्य. वाणी पुण्यवान असते. विडाला विडाला असे संत महात्मे संपूर्ण विश्वाला परम पावन करतात. गोड श्लोके पहा, गोड श्लोके पहा. कुलम पवित्र जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीच तेन अपार संवित सुखसागरेस्मिन लीनम परे ब्रह्मणी यस्य चेतः. परब्रह्मामध्ये ज्याचं चित्त अखंड स्थित आहे असा संत महात्मा ज्या कुळामध्ये जन्माला येतो, कुलम पवित्र,
ज्या मायेच्या पोटी जन्माला येतो जननी कृतार्था, आणि ज्या भूमीमध्ये जन्माला येतो वसुंधरा पुण्यवतीच तेन. विठाला विठाला अनेक गोष्टी आपल्याला बोलता येतील, सांगता येतील. मुद्दा एवढाच की संतांचं जीवन हे पवित्र आहे. संत महात्मे जीवाला पवित्र करतात, तीर्थाला पवित्र करतात, देवालाही पवित्र पण संतामुळे आहे. संतांचा देह पवित्र आहे, संताची वाणी पुण्यवान आहे. संत महात्मे पवित्र आहेत. पवित्र सोवळी. सोवळी शब्दाचा अर्थ काय? सोवळ कशाला म्हणतात बरं? कशाला म्हणतात? यज्ञ यागादी कर्म असेल किंवा घरी काही पूजापाठ असेल तर ब्राह्मण काय नेसायला लावतात? ब्राह्मण काय नेसायला लावतात आपल्याला? कोण कोण नेसले पहा. इथं बसलेल्या प्रत्येकाचा कमीत कमी सत्यनारायण तरी झालेलाच आहे, मी सोडून. विठाला विठाला चला जाऊ द्या. विठाला विठाला सत्यनारायण झालेला आहे ना. सत्यनारायण माहिती आहे तुम्हाला. सत्यनारायण असेल, काही पूजापाठ असेल तर ब्राह्मण देवा आपल्याला काय नेसायला लावतात? सोवळं नेसूनच पूजापाठ किंवा यज्ञ यागादी कर्म केलं पाहिजे. हा शास्त्र नियम आहे, शास्त्र विधी आहे. बरं त्याला सोवळं का म्हणतात? ब्राह्मण देवा जे आपल्याला नेसायला लावतात त्याला सोवळं का म्हणतात? मोठ्या माणसाचे वाक्य. त्याला सोवळं का म्हणतात? तर एका माणसाने मला सांगितलं, जे कापड कधीच धुवायचं नसतं त्याला काय म्हणायचं? त्याला सोवळं म्हणायचं. कधी सोवळं धुतलंय का आपण? पूजापाठ झाली की घडी घालायचं आणि तसंच कपाटामध्ये पुढच्या वर्षाकरता ठेवून द्यायचं. ज्याच्या वाट्याला येईल त्याच्या वाट्याला. विठाला विठाला का धुत नसायची बरं? सोहळ्याला का धुतलं जात नाही? तर सोहळं जुन्या काळामध्ये रेशमाचं असायचं. कशाचं असायचं? रेशमाचं असायचं. कोसल्यापासून तयार झालेलं असायचं. हा फेटा कशाचा आहे बाबा? हा साधा फेटा आहे. परंतु कोसल्याचा फेटा, पालकोटचा फेटा तुम्ही पाहिलेला असेल. आता तुम्ही ही सगळी जुनी मंडळी आहे, अनेक वर्षापासून तुम्हाला पाहतो. भगवंतानी तुम्हाला भरपूर आयुष्य दिलंय पहा. विठाला विठाला याही वयामध्ये या मंडळीचं परमार्थावरती, साधू संतावरती विशेष प्रेम आहे बुवा. विठाला विठाला विशेष प्रेम आहे. फेटा तुम्ही पाहिलेला असेल. कोसल्याचा असतो, पालकोटचा असतो. कोसल्याचा फेटा असेल तर त्या फेट्याला असं निरम्याने किंवा साबणाने धुतलं जातं का? कधी पाहिलं का? साबण लावून, निरमा लावून कोसल्याच्या फेट्याला धुतलं. त्याला धुवायचं असेल तर कापड दुकानदारच आपल्याला सांगतो, याला धुवायचं असेल तर ताकामध्ये धुवा किंवा दुधामध्ये धुवा. विठाला चला जाऊ द्या. असा काही 16 शब्दाचा अर्थ नाही. 16 शब्दाचा अर्थ एकच आहे. नाही त्या विटाळ अखंड सोवळा उपाधी वेगळा जाणीवेचा. सोवळा तो झाला ज्याचा अंगीकार देवे केला. देव ज्याचा अंगीकार करतो, स्वीकार करतो, त्याचं जीवन सोहळं होतं. ज्याच्या जीवनातला विटाळ निघून गेला, ज्याच्या जीवनातला उपाधीचा नाश झाला, तो सोहळा झाला. विठाला विठाला संतांचं जीवन हे पवित्र आहे. संतांचं जीवन हे सोहळ आहे. पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी चकारात्मक सांगतात. जगामध्ये तीच संत महात्मे पवित्र आहे. त्याच संतांचं जीवन सोहळ आहे. परंतु संतांचं जीवन हे सोहळ काय, पवित्र काय, किंवा सोहळ आणि पवित्र का झालं, त्याचं कारण अभंगाच्या द्वितीय आवडता देव हरे विठोबा रघुमाई
आवडता देव अखंडित प्रेम भाव. संतांचं जीवन हे पवित्र आहे, सोहळ आहे, पवित्र झालंय, सोहळ झालंय. का तर संतांना देव हा हृदयपूर्वक मनापासून आवडत होता आणि ते संत महात्मे देवावरती प्रेम करायचे. किती देवावरती प्रेम केलं. ज्ञानोबराय बोलतात, अरे परमात्म्यावरती देवावरती आम्ही किती प्रेम केलं, जेवढं आम्ही आमच्या स्वतःवरती आम्ही आमच्या जीवावरती प्रेम केलं नाही ना, याही पेक्षा अधिक प्रेम आम्ही देवावरती केलं. तुझे आवडसी जीवापासून या, आम्ही आमच्या स्वतःवरती जीवावरती प्राणावरती जेवढं प्रेम केलं नाही, देवा तुझ्यावरती तेवढं प्रेम केलं. जीवीची जीवा प्रेम भावाची या भावा, जीवीची जीवा प्रेम भावाची या भावा, सर्वजण टाळ वाजवा, टाळ वाजवा. जीवीची जीवा प्रेम भावाची या भावा, तुझ वाचोणी केशव अनुनावणे, तुझ वाचोणी केशव अनुनावणे, जीवे अनुसरली अजुनी कानारे, जीवे अनुसरली अजुनी तुझ्या वाचोनी केशव अनुनावणे, तुझ्या वाचोनी केशव अनुनावणे, जीवेची जीवा अजुनी जीवे अनुसरले आगोनी वेगियानवतो सये प्राणु माझा, जीवे अनुसरणे अजुनी कनाये. आमच्या प्राणाहीपेक्षा जास्त प्रेम आम्ही देवावरती केलं. किती आम्हाला देव आवडायचा, स्पष्ट रूपानं जगद्गुरु तुकोबारायांची प्रमाण आहेत. ऐका, अरे एखाद्या पतिव्रता माय माऊलीला, पतिव्रता कोणाला म्हणतात, ज्ञानोबराय बोलतात, पतीच्या मता अनुसरोणी पतिव्रता, जी पतीच्या आज्ञेप्रमाणे इच्छेप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जीवन जगते तिला पतिव्रता म्हणतात, पतिव्रता म्हणतात. जशी एखादी पतिव्रता माय माऊली सर्वार्थानं आपल्या पतीवर प्रेम करते ना, जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, एखाद्या पतिव्रता माय माऊलीला आपला जेवढा पती आवडतो ना, तेवढा आम्हाला देव आवडतो. अरे जसा एखादा लोभी माणूस आहे, लोभी माणसाला काय आवडतो, बोटावून तुम्हाला कळून आलं पहा. लोभी माणसाला सगळ्यात जास्त काय आवडतो, एक जुने कीर्तनकार म्हण म्हणायचे पहा, विठाला विठाला काय आठवली तर सांगा. पैसा मारो काहीतरी ती म्हण होती पहा. जुने कीर्तनकार अजूनही म्हणतात, विठाला विठाला चला जाऊ द्या. लोभी माणसाला सगळ्यात जास्त काय आवडतो, पैसा आवडतो. त्याला मुलाची किंमत नसते, त्याला पत्नीची किंमत नसते, तो घरादाराला किंमत देत नाही. लोभी माणूस रात्रंदिवस पैशाच्या पाठीमागं धावत असतो. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, अरे एखाद्या लोभी माणसाला पैसा जेवढा आवडतो, एखाद्या लोभी माणसाला धन जेवढं आवडतं ना, सर्व भावे लोभ्या आवडे हे धन, आम्हा नारायण तैसा परी. अरे एखाद्या लोभी माणसाला धन पैसा जेवढा आवडतो, तेवढा देव आम्हाला आवडतो. पतिव्रता माय माऊलीला आपला पती जेवढा आवडतो ना, त्याच्याही पेक्षा अधिक प्रिय किंवा अधिक देव आम्हाला आवडतो. ज्यांचा
आवडता देव विठाला विठाला हरी विठाला 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 अखंडित प्रेम भाव अखंड जे देवावरती प्रेम करतात आपणही देवावरती प्रेम करतो ना आपलं देवावरती प्रेम नाही का खरंच सांगा आणि जर देवावरती आपलं प्रेम नसतं तर आपण इथं येऊन बसलो असतो का काहीतरी आपलं देवावरती परमार्थावरती साधू संतावरती काय आहे प्रेम आहे म्हणून आपण इथं येऊन बसलो परंतु मायबाप ऐका आपण देवावरही प्रेम करतो आपण साधू संतावरही प्रेम करतो आपण परमार्थावरही प्रेम करतो परंतु आपण आपल्या स्वार्थाकरता प्रेम करतो विठाला 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 चला बाकीच्या गोष्टी तुमच्या सोडून द्या देवावर आपलं काहीतरी प्रेम राहतं म्हणून देवाला आपण नारळ फोडायला जातो एकनाथ महाराज काय फोडायला जातो नारळ फोडायला जातो काहीतरी देवावरती प्रेम आहे म्हणून देवाला नारळ फोडायला आपण जातो मला सांगा देवाला नारळ फोडायला गेलो आणि देवाला नारळ फोडल्यानंतर जर यदा कदाचित फोडलेलं नारळ खराब निघालं फोडलेलं नारळ जर खराब निघालं तर कोणाला पावलं हो काय प्रेमाची पराकाष्ठा आहे आपलं प्रेम अगदी ग्रंथामध्ये लिहून ठेवण्यासारखं आहे ग्रंथामध्ये लिहून ठेवण्यासारखं आहे मी काही एवढा विनोदी आणि चतुर्भुवा नाही फक्त जी काही संताची उत्तरं पाठ केली ती तुम्हाला सांगतोय आपलं देवावरचं प्रेम एखाद्या ग्रंथामध्ये लिहून ठेवण्यासारखं आहे किती प्रेम राहतं यदा कदाचित फोडलेलं नारळ जर खराब निघालं तर कोणाला पावलं देवाला पावलं आणि यदा कदाचित जर चांगलं निघालं तर कोणाला फावलं फोडणाऱ्याला फावलं म्हणायचं एवढा बारीक तुकडा अहो बघा ना नारळ जर खराब निघालं तर सगट नारळ देवापुढे ठेवून द्यायचं आणि पावलं म्हणायचं आणि यदा कदाचित जर चांगलं निघालं तर एवढा बारीक तुकडा करायचा आणि देवापुढे ठेवायचा नाही देवाच्या पायावर लांबूनच फेकून मारायचा आणि पटकन मंदिरातून बाहेर निघायचं विठाला 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 भगवंताला उपचार समर्पित करत असताना देवाला भोग समर्पित करत असताना किती आत्मीयतेनं किती निष्ठेनं किती श्रद्धेनं समर्पित केले पाहिजे हे जर पाहायचं असेल तर आपण उत्तर भारतामध्ये गेलं पाहिजे विठाला विठाला हरी विठाला 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 आपल्याकडं देवाला नैवेद्य समर्पित केला जात नाही देवाला नैवेद्य फक्त दाखवला जातो विठाला विठाला हरी विठाला विठाला आणि म्हणतात देखील माणसं तसंच की देवाला नैवेद्य दाखवला का विठाला 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 वा देवाला नैवेद्य दाखवायचा नसतो देवाला नैवेद्य समर्पित करायचा असतो आणि म्हणायचं असतं त्वदीय वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पये विठाला विठाला आणि हे खरोखर उत्तर भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं साधी क्रिया नारळ फोडण्याची परंतु त्याच्याही पाठीमागं आपला किती स्वार्थ दडलेला असतो मग बाकीच्या गोष्टी सोडून द्या आपणही देवावरती प्रेम करतो आपल्या स्वार्थाकरता आणि आपल्या भोगाकरता आपल्या भल्याकरता आपल्या चांगल्याकरता संत महात्म्यांनी प्रेम केलं आपल्या स्वार्थाकरता नाही बुवा अखंडित प्रेम भाव आणि ज्यांना देव आवडतो जे अखंड देवावरती प्रेम करतात ती सौभाग्यवंते सरती पुरती धनविद्ये ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तेच संत महात्मे हे धनानं वित्तानं परिपूर्ण आहेत आणि अशा संतांची सेवा प्रत्यक्ष देवापर्यंत पोहोचणारी सेवा आहे तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा अशा संतांची आपण जर सेवा केली तर ती प्रत्यक्ष परमात्म्याची सेवा आहे किंवा देवापर्यंत पोहोचणारी सेवा आहे संत सेवा ही मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची राहते विठाला जगद्गुरु तुकोबऱ्यांची आपल्याला असंख्य प्रमाण या अर्थानं देखील पाहायला मिळतील
अखंड जया तुझी प्रीती मजदे तयाची संगती मग मी कमळापती तुझबा नानी कंटाळा देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. संत महापुरुषांचा सहवास संत महापुरुषांचं सानिध्य किंवा संतांची सेवा ही प्रत्यक्ष परमात्म्याची सेवा आहे, भगवंताची सेवा आहे, देवाची सेवा आहे. साधू पायी देवा कामधंदा करी पितांबर धारी करुणेचा मनवोनी संता अखंड भजावे मनवोनी संता अखंड भजावे. अशा ब्रह्मनिष्ठ साधू महात्म्यांची सेवा प्रत्यक्ष परमात्म्याची सेवा आहे, देवाची सेवा आहे. यथामती यथावकाश